श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव. मी प्राध्यापक सुनील लाड. आज आपण इयत्ता 11वीच्या इतिहास विषयामधील 6वे प्रकरण भारतातील दुसरे नागरीकरण या प्रकरणाचा 3रा भाग पाहणार आहोत. आजचा उपघटक आहे महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे. या प्रकरणाच्या पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण महाजनपदांचा उदय कसा झाला आणि दुसरे नागरीकरण याविषयीची माहिती घेतलेली होती. आज आपण जी महाजनपदे आहेत, आपण पाहिलं होतं की भारतामध्ये एकूण 16 महाजनपदे होती. त्या 16 महाजनपदांची सविस्तर माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. पहा, पहिले महाजनपद आहे काशी. 16 महाजनपद आपण सविस्तर पाहूया. पहिले महाजनपद काशी. काशी या महाजनपदाची राजधानी वाराणसी येथे होती. पहा, वाराणसी हे ठिकाण राजधानीचे ठिकाण लक्षात ठेवा. काशी या महाजनपदाची राजधानी वाराणसी आहे. अनेक राजे या महाजनपदामधले महत्वाकांक्षी होते. म्हणजे आपलं महाजनपद हे सर्वोच्च असावं, सत्तेनं विस्तारित असावं, अशी महत्वाकांक्षा या राजांची होती. अनेक राजांना सब्ब राजूनाम अग्गराजा. पहा, शब्द लक्षात ठेवा सर्वांनी. सब्ब राजूनाम अग्गराजा बनण्याची इच्छा होती. सब्ब राजूनाम अग्गराजा याचा अर्थ काय? लक्षात ठेवा, सर्व राजांमधील प्रमुख राजा. सब्ब राजूनाम अग्गराजा म्हणजे सर्व राजांमधील प्रमुख राजा. म्हणजे भारतातील जे राजे होते त्या सर्वांमधील आपण प्रमुख राजा असावं अशी सर्वांची महत्वाकांक्षा असायची. लक्षात आहे सर्वांच्या. हे मी महत्वाचे मुद्दे तुम्हाला लिहून दिलेले आहेत, ते सर्वांनी तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवा. महावग्ग या ग्रंथात काशीच्या राजाने कोसलाचा पराभव केल्याचा उल्लेख आहे. बघा, महावग्ग हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथात काशीच्या राजाने कोसलाचा पराभव, कोसल म्हणजे दुसरं महाजनपद आहे, त्या महाजनपदाचा पराभव काशीच्या राजाने केला आहे असा उल्लेख कुठल्या ग्रंथात आहे? महावग्ग या ग्रंथात आहे. मगधचा राजा अजातशत्रूने काशी राज्य मगधमध्ये विलीन केले. मगध हे एक महाजनपदच आहे. या मगधचा राजा अजातशत्रू यानं हे काशी राज्य जे आहे ते मगधमध्ये विलीन केलं. पहा, म्हणजे या महाजनपदांमध्ये सुद्धा सत्ता विस्तारासाठी स्पर्धा होती. प्रत्येक महाजनपदाचा राजा काय करायचा की दुसरे महाजनपदाला पराभव करून ते महाजनपद आपल्या महाजनपदाला जोडून घ्यायचं आणि आपल्या महाजनपदाचा विस्तार करायचा, असे महत्वाकांक्षी राजे होते. त्यापैकी मगध या महाजनपदाचा राजा होता अजातशत्रू. त्यानं हे काशीचं जे राज्य आहे, काशी हे जे महाजनपद आहे ते मगधच्या राज्याला जोडलेलं होतं. या नोट्स सर्वांनी तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. यानंतर दुसरे महाजनपद आहे कोसल. कोसल या महाजनपदाची राजधानी श्रावस्ती. उत्तर प्रदेश व लुंबिनी या प्रदेशात या महाजनपदाचा, कोसल या महाजनपदाचा विस्तार झालेला होता. प्रसेनजित गौतम बुद्धांचा अनुयायी होता. प्रसेनजित हा कोसलमधील राजा होता. कोसल महाजनपदामधील राजा होता प्रसेनजित. हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता. अजातशत्रूने कोसलचा पाडाव करून ते मगधमध्ये विलीन केले. जसं अजातशत्रूने काशी हे महाजनपद मगधमध्ये विलीन केलं होतं, तसंच हे कोसल हे सुद्धा महाजनपद कोसलचा पराभव करून त्यांना आपल्या मगधमध्ये विलीन केलं होतं. पसे नदी हे पहा, महत्वाचं आहे. पसे नदी. प्रसेनजित या नावाचे पाली भाषेतील रूप. प्रसेनजितचं पाली भाषेतील रूप काय आहे? पसे नदी. यानंतर तिसरे महाजनपद आहे अंग. अंग या महाजनपदाची राजधानी आहे चंपा. बिंबिसारने अंग महाजनपदाचा पाडाव करून ते मगधमध्ये विलीन केले. बिंबिसार हा मगध या महाजनपदाचा राजा होता. या बिंबिसारने अंग या महाजनपदाचा पाडाव केला आणि ते मगधमध्ये विलीन केलेले आहे.
या अंग महाजनपदाची राजधानी लक्षात ठेवा चंपा. लिहून घ्या या अंग या महाजनपदाची नोट्स तुमच्या वहीमध्ये. पुढील महाजनपद आहे मगध. या मगधची राजधानी होती गिरिव्रज किंवा राजगृह. मगध या महाजनपदाची राजधानी जी होती गिरिव्रज, ही गिरिव्रज राजधानी 5 टेकड्यांनी वेढलेली होती. त्यामुळं शत्रूसाठी हे गिरिव्रज हे शहर जिंकणं फार अवघड होतं, दुर्गम होतं शत्रूसाठी हे गिरिव्रज हे राजधानीचं ठिकाण. बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता. बिंबिसारच्या काळात मगधाचे विस्तारवादी धोरण सुरू झाले. पहा, विस्तारवाद याचा अर्थ लक्षात येत असेल तुमच्या, आपले राज्याची सीमा विस्तारत न्यायची, म्हणजे दुसरे राज्य जिंकायची आणि ते आपल्या राज्याला जोडायची. आणि ही विस्तारवादी भूमिका कधी सुरू झालेली आहे? बिंबिसारच्या काळात. आणि बिंबिसार राजा हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. मगधविषयीच्या ह्या नोट्स लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. राजधानी गिरिव्रज 5 टेकड्यांनी वेढलेले होते. बिंबिसार राजा गौतम बुद्धाचा समकालीन आणि बिंबिसारच्या काळात मगधाचे विस्तारवादी धोरण सुरू झाले. पुढचं 5वं महाजनपद आहे वृज्जी किंवा त्याला वज्जी असं म्हटलं जातं. याची राजधानी आहे वैशाली. वृज्जी हा महाअट्टकुल म्हणजे 8 कुळांचा संघ होय. बघा, 8 कुळांचा संघ, यालाच महाअट्टकुल असं म्हटलेलं आहे. अठ्ठ म्हणजे 8, कुल म्हणजे कुळ, महाअट्टकुल म्हणजे 8 कुळांचा संघ. तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये आहे यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वैशाली नगराभोवती 3 कोट बांधलेले होते. नगराला प्रवेशद्वारे आणि बुरुज होते. म्हणजे वैशाली हे जे राजधानीचं शहर होतं, राजधानीचं ठिकाण होतं, याच्या सुरक्षेसाठी या नगराच्या कडेनं 3 कोट बांधलेले होते. नगराला प्रवेशद्वारे आणि बुरुज होते, म्हणजे नगराची पुरेपूर सुरक्षा राखली जात होती. अजातशत्रूने वृज्जी संघ जिंकून मगधामध्ये विलीन केला. हा जो वृज्जी संघ आहे तो संघ सुद्धा अजातशत्रूने जिंकला. अजातशत्रू कुठला होता तुम्हाला माहिती आहे? मगधचा राजा होता. त्यानं हा वृज्जी संघ जिंकला आणि मगधामध्ये विलीन केलेला आहे. लिहून घ्या वृज्जी संघाविषयीची माहिती. त्यानंतरचं 6वं महाजनपद आहे मल्ल. या मल्ल महाजनपदाची राजधानी होती कुशीनार किंवा कुशीनगर. कंसामध्ये कासिया देखील म्हटलेलं आहे. राजधानीची शहरं तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनार येथे झाले. बघा, महत्वाचा प्रश्न आहे. गौतम बुद्ध तुम्हाला सर्वांना परिचयाचे आहेत, बौद्ध धर्माचे संस्थापक. यांचं महापरिनिर्वाण कुशीनार येथे झालेले आहे. हे जे राजधानीचं ठिकाण आहे मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचं ठिकाण कुशीनार येथे निर्माण झालेलं आहे गौतम बुद्धांचं. येथील पूर्वीची राजसत्ता पद्धती जाऊन त्याचे गणराज्यात रूपांतर झाले. हा एक महत्त्वाचा आपण अभ्यास करण्यासारखा भाग आहे. पहा, कारण गणराज्यात रूपांतर म्हणजे गण याचा अर्थ लोकांचं राज्य, गणराज्य. राजसत्ता पद्धती बंद झाली आणि लोकांचं राज्य सुरू झालेलं आहे मल्ल या ठिकाणी. महत्वाची नगरे या मल्ल महाजनपदामधील बघा, पावा आणि भोगनगर. पावा आणि भोगनगर महत्वाची नगरे. तुम्हाला हे जोड्या लावा किंवा नावे लिहा अशा वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात. अगदी महत्वाचे आणि मोजके भाग मी तुम्हाला आजच्या लेक्चरमधून तुम्हाला समजावून सांगत आहे. या सर्व नोट्स तुमच्या वहीमध्ये असणं गरजेचे आहेत. पहा, त्यानंतर चेदी हे 7वं महाजनपद आहे. त्याची राजधानी आहे शुक्तिमती किंवा सोत्थिवती. पहा, शुक्तिमती किंवा सोत्थिवती. उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात प्राचीन शुक्तिमती नगर वसलेले होते. उत्तर प्रदेशमध्ये बांदा हे जे शहर आहे त्याच्या परिसरातलं हे शुक्तिमती शहर आहे, जे चेदी या महाजनपदाचं राजधानीचं शहर आहे. लिहून घ्या. पुढचा मुद्दा आपलं 8वं महाजनपद वंश किंवा वत्स. या वंश महाजनपदाची राजधानी आहे कौशांबी. गंगेला आलेल्या महापुरात हस्तिनापूर उद्ध्वस्त झाल्याने पांडवांचा वंशज निचक्षु याने त्याची राजधानी येथे हलवली.
महत्त्वाचं यातलं लक्षात आपल्याला काय ठेवायचं आहे, पांडवांचा जो वंशज होता त्याचं नाव आहे निचक्षू. यानं आपली राजधानी कौशांबी येथे हलवली. त्यांची पूर्वीची राजधानी कोणती होती तुम्ही महाभारत पाहिलं असेल, त्यामध्ये आपण समजून घेतलं होतं की हस्तिनापूर ही पांडवांची राजधानी होती. परंतु गंगेला महापूर आला, त्यामध्ये हस्तिनापूर उद्ध्वस्त झालं आणि हस्तिनापूर येथील राजधानी त्यांनी कौशांबी येथे हलवली. कोणी? निचक्षू, पांडवांचा वंशज. या वंश किंवा वत्स या महाजनपदाची राजधानी लक्षात ठेवा, कौशांबी. उदयन हा वत्स महाजनपदाचा एक राजा होता. भास याच्या स्वप्न वासवदत्त या नाटकाचा नायक उदयन होता. म्हणजे भास यानं स्वप्न वासवदत्त हे नाटक लिहिलेलं आहे आणि त्या स्वप्न वासवदत्त नाटकामध्ये जो नायक होता, नायक तो उदयन. म्हणजे उदयन या राजाची भूमिका त्या नाटकामध्ये केली आहे. या नाटकाचे लेखक लक्षात ठेवा, भास. वंश या महाजनपदाची माहिती लिहून घ्या. 9वे महाजनपद आहे कुरु. याची राजधानी आहे इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टन. दिल्लीजवळ इंद्रपत येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते. दिल्लीजवळील ठिकाण आहे इंद्रपत, येथे इंद्रप्रस्थ वसलेलं होतं. इंद्रप्रस्थाचे राजे युधिष्ठिर गोत्राचे होते. कुरु या महाजनपदाविषयीची माहिती लिहून घ्या. 10वं महाजनपद आहे पांचाल. याची राजधानी पाहताना आपण पांचालचे 2 भाग आहेत, उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल. या उत्तर पांचालची राजधानी आहे अहिच्छत्र आणि दक्षिण पांचाल याची राजधानी आहे कांपिल्य. 2 राजधान्या वेगवेगळ्या लक्षात ठेवा, उत्तर पांचालची आणि दक्षिण पांचालची. भागीरथी नदी ही उत्तर व दक्षिण पांचाल यांची सीमारेषा होती. पहा, इथं सुद्धा तुम्हाला रिकाम्या जागा भरा किंवा असेच वस्तुनिष्ठ प्रश्न जे विचारले जातील तिथं तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. टिंबटिंब ही उत्तर व दक्षिण पांचाल यांची सीमारेषा होती. त्याला भागीरथी नदी हे तुम्हाला उत्तर लक्षात असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचालच्या राजधान्या वेगवेगळ्या आहेत त्या, आणि भागीरथी नदी ही त्या उत्तर आणि दक्षिण पांचालची सीमारेषा होती. लिहून घ्या स्क्रीनवरील पांचालविषयीची माहिती. पुढचं महाजनपद मत्स्य. याची राजधानी आहे विराटनगर. आजच्या राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे विराटनगर वसलेले होते. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हे मुद्दे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल तुम्हाला. टिंबटिंब या ठिकाणी सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत किंवा बैराट येथे टिंबटिंब यांचे शिलालेख आहेत. त्यावेळी तुम्हाला हे सर्व लक्षात राहणं गरजेचं आहे. मत्स्य या महाजनपदाविषयीची माहिती लिहून घ्या. त्यानंतर पुढचे महाजनपद शूरसेन. आपण एकूण 16 महाजनपदाविषयीची माहिती घेणार आहोत. त्यापैकी आता आपण 12वे महाजनपद पाहतोय, शूरसेन. याची राजधानी आहे मथुरा. यमुना नदीच्या काठावर हे महाजनपद वसलेले होते. बघा, वेगवेगळ्या महाजनपदामधील ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्याही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. मथुरा हे शूरसेन या महाजनपदाचं राजधानीचे ठिकाण आणि हे महाजनपद कोणतं? शूरसेन. हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेले होते. शूरसेनेविषयीची माहिती लिहून घ्या. यानंतर अश्मक किंवा अस्सक हे महाजनपद. याची सविस्तर माहिती आपण आपल्या या प्रकरणाचा जो पहिला भाग आहे त्या भागामध्ये आपण अश्मक किंवा अस्सक या महाजनपदाची खूप डिटेल अशी माहिती पाहिलेली आहे. थोडक्यात माहिती तरीही आता आपण जाणून घेतो. याची राजधानी आहे पोटली किंवा पोतन किंवा पोदन. तिन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये जे नाव विचारलं जाईल ते नाव तुम्हाला त्यामध्ये ओळखता यायला पाहिजे. 16 महाजनपदांपैकी हे एकमेव महाजनपद आहे जे महाराष्ट्रात होते. बाकी सगळी महाजनपदं होती ती उत्तर भारतामध्ये होती. फक्त अश्मक हे एकमेव महाजनपद आहे जे महाराष्ट्रामध्ये दक्षिणापथ हे जे हा जो भाग आहे त्या ठिकाणी होतं. अश्मकची माहिती लिहून घ्या. याची सविस्तर माहिती तुम्ही पहिल्या भागामध्ये पाहिलेली आहे. पुढचं 14वं महाजनपद आहे अवंती. याचं राजधानी सुद्धा आपण 2 भागामध्ये पाहतो, एक उत्तर अवंती आणि दुसरं
दक्षिण अवंती. उत्तर अवंतीची राजधानी आहे उज्जयिनी म्हणजेच उज्जय आणि दक्षिण अवंती याची राजधानी आहे महिष्मती म्हणजेच मांधाता. ह्या दोन्ही राजधानीची ठिकाणे लक्षात ठेवा. त्यानंतर अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. प्रद्योत हा गौतम बुद्धांचा समकालीन. आपण बिंबिसार राजा मगधचा तोही गौतम बुद्धांचा समकालीन होता. हे आपण मगध या महाजनपदाच्या वेळेला पाहिलेलं आहे. आत्ता आपण पाहतोय प्रद्योत हा अवंतीचा राजा होता, तो सुद्धा गौतम बुद्धांचा समकालीन होता. लिहून घ्या अवंती या महाजनपदाविषयीची माहिती. त्यानंतर आपण पाहतोय गांधार. गांधार या महाजनपदाची राजधानी आहे तक्षशिला. काश्मीर आणि अफगाणिस्तानात विस्तार झालेला आहे गांधार या महाजनपदाचा. याची माहिती लिहून घ्या. त्यानंतर आपलं हे शेवटचं महाजनपद आहे कंबोज. या कंबोजची राजधानी आहे राजपूर किंवा कौसात राजौरी असं म्हटलेलं आहे. राजधानीचं ठिकाण लक्षात ठेवा, राजपूर किंवा राजौरी. उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यासाठी कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते. बघा कंबोजचं वैशिष्ट्य आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणून याच्यावर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकेल. उत्तम घोडे होते कंबोजमध्ये आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचं कौशल्य येथील योद्ध्यांकडे होतं. हे कंबोजचं वैशिष्ट्य सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर सिकंदरच्या आक्रमणाला त्यांनी प्रतिकार केला. सिकंदर जग जिंकण्यासाठी निघालेला तुम्हा सर्वांना माहीत आहे. या सिकंदरच्या आक्रमणाला कंबोजच्या जे योद्धे आहेत त्यांनी प्रतिकार केलेला होता. सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये कंबोजचा उल्लेख आलेला आहे. पहा तो कसा उल्लेख आलाय बघा. अराज. अराज म्हणजे काय तर राजा नसलेले म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले असा उल्लेख सम्राट अशोकाच्या लेखामध्ये आलेला आहे. महत्त्वाचा शब्द आहे बघा अराज. कारण कंबोजला राजा नव्हता, गणराज्य पद्धती होती. गणराज्य म्हणजे आत्ता आपण जे लोकशाही अनुभवतोय तशा पद्धतीचं हे राज्य कंबोज. सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये याचा उल्लेख आहे अराज म्हणून. राजा नव्हता, गणराज्य पद्धती होती. महत्त्वाचं आहे पहा, कारण त्या राजेशाहीच्या काळामध्ये गणराज्य पद्धती असणारं राज्य असणं म्हणजे किती मोलाची गोष्ट होती. ते राज्य किती महत्त्वपूर्ण होतं, किती पुरोगामी राज्य होतं हे आपण सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे. या कंबोज विषयीची माहिती देखील तुम्ही लिहून घ्या. समोर तुम्हाला स्क्रीनवर कंबोजच्या नोट्स दिसतील, त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ज्या ज्या वेळेला नोट्स लिहायच्या असतील त्या त्यावेळेला व्हिडिओ पॉज करा आणि तिथं ज्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व नोट्स तुमच्या वहीमध्ये उतरून घेत चला. अशा पद्धतीनं आपण एकूण 16 महाजनपदांची सविस्तर माहिती पाहिली आहे. त्या सर्व नोट्सही तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलेल्या आहेत. आता आपण थोडीशी ओझरती नजर ही जी महाजनपदे आहेत या 16 महाजनपदांच्या राजधान्यांवर ओझरती नजर घालूया. तुमच्या लक्षात येईल की या स्क्रीनवर पहिल्यांदा तुम्हाला 4 महाजनपदं दिलेली आहेत. काशी, कोसल, अंग, मगध आणि यांच्या राजधान्या लिहून घ्या. काशीची राजधानी आहे वाराणसी, कोसलची राजधानी श्रावस्ती, अंगची राजधानी चंपा, मगधची राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह. पुढं 5वं महाजनपद आहे वृज्जी किंवा वज्जी, याची राजधानी वैशाली. 6वं महाजनपद आहे मल्ल किंवा मालव, याची राजधानी कुशीनार किंवा कुशीनगर. 7वं महाजनपद चेदी, त्याची राजधानी शुक्तिमती किंवा सोत्तिवती. 8वं महाजनपद वंश आणि याची राजधानी कौशांबी. 9वं महाजनपद कुरु, याची राजधानी आहे इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण. 10वं महाजनपद उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल अशी 2 भाग आहेत त्याचे. तर उत्तर पांचालची राजधानी आहे अहिच्छत्र, दक्षिण पांचालची राजधानी आहे कांपिल्य. मत्स्य या महाजनपदाची राजधानी आहे विराटनगर. शूरसेनची राजधानी आहे मथुरा. बघा तुम्हा सर्वांना ही महाजनपदं स्क्रीनवर दिसत असतीलच. शेवटचा तक्ता आहे या महाजनपद आणि राजधानी या भागातील. 13वं महाजनपद अश्मक किंवा अस्सक, याची राजधानी आहे पोटली, पोतन किंवा पोदन. 14वं महाजनपद आहे अवंती, त्याची राजधानी आहे उज्जयिनी आणि महिष्मती. असे 2 भाग आपण पाहिलेले आहेत. लेक्चरमध्ये तुम्ही याचं वर्णन पाहिलेलं आहे. तर 15वं महाजनपद आहे गांधार, त्याची राजधानी आहे तक्षशिला आणि 16वं महाजनपद कंबोज, त्याची राजधानी आहे
राजपूर किंवा कौसामध्ये त्याला राजौरी असंही आपण पाहिलेलं आहे। ही सर्व महाजनपदं आणि त्यांच्या राजधान्या लक्षात ठेवा। परीक्षेमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मार्क यावर वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी तुम्हाला निश्चित मिळून जाईल। अशा पद्धतीनं भारतातील दुसरे नागरीकरण या प्रकरणातील तिसरा भाग जो उपघटक होता आपला महाजनपदे आणि त्या काळातील नगरे, हा उपघटक तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे। धन्यवाद।